आणि आता महत्त्वाच्या बातमी आपण पाहूया। देशामध्ये सेक्युलर सिव्हिल कोड असायला हवं। आपण कम्युनल सिव्हिल कोड मध्ये 75 वर्ष घालवली। सिव्हिल कोडवर देशभरामध्ये चर्चा व्हावी। नागरी कायद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य। की मांग है कि देश में एक सेक्युलर सिविल कोड हो। हमने कम्युनल सिविल कोड में 75 साल बिताए हैं, अब हमें सेक्युलर सिविल कोड की तरफ जाना होगा। भारताच्या प्रगतीसाठी वन नेशन वन इलेक्शनचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी पुढे या। देशातील सर्व राजकीय पक्षांना विनंती। लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचं आवाहन। कमेटी ने बहुत बढ़िया अपना रिपोर्ट तैयार किया है। वन नेशन वन इलेक्शन के लिए देश को आगे आना होगा। मोदी अल्पमतामधले पंतप्रधान, त्यांनी बहुमत गमावलेलं आहे। देशातील स्वातंत्र्य 10 वर्षांमध्ये गुदमरलं। विरोधकांची गळचेपी सुरू। राऊतांचा मोदींवर हल्लाबोल। अल्पमतातले प्रधानमंत्री, बहुमत गमावलेले प्रधानमंत्र्यांनी आज लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावला, पण देशाचा स्वातंत्र्य दिन आहे। पुढील 15 ऑगस्टला ठाकरे 2 सरकारचा सीएम मंत्रालयामध्ये झेंडा फडकावेल। गेल्या वेळी ठाकरे 1 सरकार होतं, आता ठाकरे 2 सरकार येईल। खासदार संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य। मी ज्या पक्षामध्ये आहे त्याच पक्षामधून निवडणूक लढवणार। काँग्रेसच्या काही लोकांकडून गैरसमज पसरवण्याचा प्रकार वाढला। आमदार जितेश अंतापूरकर यांची शिंदे गटामध्ये जाण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया। रिपाईचे सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी घेतली काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला आणि बाळासाहेब थोरात यांची भेट। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रिपाई आणि काँग्रेसमध्ये युती होण्याची शक्यता। रोहित पवार लहान, त्यांनी राज ठाकरे यांच्यावर पुन्हा बोलू नये। पवारांसाठी राजकीय दृष्ट्या हानिकारक ठरेल असं उत्तर दिलं जाईल। रोहित पवारांच्या राज ठाकरेंवरच्या टीकेनंतर कर्णबाळा दुनबळे यांचा इशारा। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या जनता दरबारात 1147 तक्रारी दाखल। यापैकी 631 तक्रारींचं निवारण, तर 516 तक्रारी शिल्लक। नागपूरमध्ये भाजपचे माजी नगरसेवक प्रशांत चोप्रा यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। प्रशांत चोप्रा यांच्या प्रवेशामुळे पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला बळकटी। लोकशाहीमध्ये आघाडी करण्याचा सर्वांना अधिकार आहे। जरांगे 29 तारखेला कोणती भूमिका घेतात त्यानंतर बोलणार। भाजप नेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। लातूरमध्ये मराठा आंदोलकांचा जयंत पाटलांना घेराव। ओबीसी मधूनच आरक्षणाची भूमिका घेण्याची आंदोलकांची मागणी। जयंत पाटलांनी आंदोलकांचे निवेदन न घेतल्यामुळे निषेध केला। आमदार प्रकाश आवाडेंकडून इचलकरंजी विधानसभेतून राहुल आवाडेंच्या नावाची घोषणा। मी यावेळी निवडणूक लढवणार नसल्याचं प्रकाश आवाडेंकडून जाहीर।